शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची दिनांक 4 फेब्रुवारी रोजी 121वी जयंती आहे। कर्मवीरांचा सहवास लाभलेल्या स्वर्गीय चतुर्भुज शितोळे व माजी आमदार शैलजाताई शितोळे यांचे सुपुत्र व संस्थेचे विद्यमान खजिनदार जयकुमार उर्फ बापूसाहेब शितोळे आज आपल्या समवेत आहेत। या जयंती सोहळ्यानिमित्त मार्गदर्शक ठरावे अशा कर्मवीरांच्या व्यक्तिमत्व चरित्र कार्याबद्दल आपण आज बापूंशी संवाद साधणार आहोत। नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपलं। धन्यवाद। बापू, जवळपास संस्था स्थापनेनंतर 90 वर्षांचा कालखंड लोटलेला आहे। संस्था प्रगतीपथावर आहे। तुमच्या घराण्याशी मामांचे जुने ऋणानुबंध आहे। काय सांगाल मामांच्या आठवणीबद्दल? कर्मवीर मामासाहेबांचा सहवासात मी लहानपणापासून वाढलो। याचं कारण असं की माझे वडील तर मामांच्या जवळ होतेच, परंतु मामांचे मित्र असलेली त्यांची कन्या ही माझी आई। मग त्या लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस बार्शीमध्ये ते संसार करू लागले त्यावेळेस मित्राची मुलगी म्हणजे माझी मुलगी मानस कन्या असं समजून त्यांनी त्या दोघांना वाढवायचा प्रयत्न केला। आणि त्यामुळं मामा ज्या खोलीत राहायचे त्याच्या जस्ट पाठीमागं आम्हाला एक खोली दिली होती। म्हणजे लहानपणाचं मला ते आठवत नाही फारसं, पण ती खोली दिली होती। संसार वाढला तसं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आमचा संसार विस्तार झाला। आणि त्याच्यामुळं जवळच राहत असल्यामुळं मामा कायम आम्हाला बोलवायचे। म्हणजे आजोबांचं प्रेम नेमकं काय असावं ते मामा आम्हाला बघून आम्हाला जाणवायचं। कारण आमचे आजोबा होते हे आमच्या चुलत्यांकडे होते त्यावेळेस त्या कालावधीत। नंतर पुन्हा आमच्याकडे आले राहिला, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये चुलत्यांकडे ते आमचे आजोबा होते आणि आईचे वडील ते दुसरे आजोबा हे पुण्याला होते। त्यामुळे मामांसारखे आजोबा आम्हाला भेटणं हे आमचं खरं तर सद्भाग्य। म्हणजे एवढं भाग्य मला असं वाटतं की कोणाला लाभलं असेल की नाही शंका आहे, कारण मामांना स्वतःचा संसार विलीवर त्यांनी काय संसार वाढवला नाही। त्यामुळे मामांना स्वतः आम्ही जी मुलं होतो म्हणजे आमच्या आई वडिलांची तीच त्यांना नातवंड असायची, तीच त्यांच्या अंगा खांद्यावर खेळायची। त्यांच्याबरोबरच आम्ही समय त्यांच्या जेवण करायचं। ताट आणायचं असेल आमची बहीण आणेल, मी आणेन आणि त्यांच्याबरोबर आम्ही जेवण करायचो। अशा पद्धतीने आमचा एक आजोबा आणि नातू अशा प्रकारचा आमचा संबंध त्यापासून जो सुरू झाला तो त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत तो चालू होता। आणि ऋणानुबंध म्हणाल तर हा मुली म्हणजे मित्राची मुलगी असणारी आणि वडिलांना त्यांनी मागून घेतलं असं की त्याचं कारण असं घडलं, प्रसंग असा घडला की कर्मवीर मामासाहेबांना बोर्डिंग स्थापायचं होतं। बोर्डिंग स्थापल्यानंतर त्यांना मुलं पाहिजे होती। मुलं घेण्यासाठी मामासाहेब नेहमी वेगवेगळ्या खेडेगावात जायचे, तिथून मुलांना घेऊन यायचे। असेच एकदा आमच्या खामगावला आमचं त्यावेळेस घर होतं आणि आजोबांकडे गेल्यानंतर मामांनी सांगितले की हा मुलगा शिकेल, चांगला पुढे होईल, त्याला तुम्ही आमच्याकडे द्या। आमचे आजोबा म्हणाले की देतो, पण आता मला एकच मुलगा आहे, मला दुसरा मुलगा झाला की हा मुलगा तुम्हाला देईन। आणि आमच्या आजोबांनी खरं तसंच केलं। आमच्या आजोबा थोडेसे व्यापार उद्यम करणाऱ्यापैकी होते। दुसरा मुलगा झाला की ताबडतोब त्यांनी आमच्या वडिलांना घेतलं आणि मामांच्या झोळीत टाकलं। ते म्हणाले की आता हा मुलगा तुमचा झाला, तुम्ही याचा सगळं सांभाळ करा, शिकवा, करा, काय करायचं करा, मी फारसं काही लक्ष देणार नाही। आणि त्यावेळेपासून आमचे वडील तिथं वाढले, आई लग्नानंतर इथंच वाढली। मग मानसकन्या म्हणून मांडल्यानंतर मग अनेक अडचणी येतात संसारामध्ये। आई वडील जवळ नाहीत, मग कोण आईला जवळ? तर मामा जवळ। मग जे आई सांगेल किंवा आईच्या ममतेने सांगेल तेवढीच ममता मामांनी आईला सांगून किंवा समजावून सांगून किंवा बा असंच करावं लागतं, तसं करावं लागतं, असं असावं तसं असावं। लग्न झालं सुरुवातीला आणि कुळाचं घर मिळालं त्यांना। एडशीला आईची रवानगी झाली, कारण आमचे वडील तिथं मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। मग लग्न झाल्या तिथं गेल्यानंतर कुणाचं घर मिळालं? घर तर कुठं चांगलं, कुणाचं घर तिथं कुठेतरी बाहेर वाऱ्या उन्हात राहण्याची सोय। मामा म्हणले की तू पुण्यात राहणारी मुलगी तर एवढ्या खेडेगावात कशी काय राहते? आईने आनंदाने सांगितले की नाही, जिथं माझा नवरा असेल तिथं मी राहणार आनंद राहीन, तसं काही नाही प्रॉब्लेम। नंतर पुन्हा मामांनी आमच्या वडिलांची बदली इकडे केली महाराष्ट्र विद्यालय बार्शीमध्ये। मग आमचं कुटुंब इथं आलं आणि इथं स्थायी झालं। मग हळूहळू ते संसार वाढत गेला। हळूहळू मग आई सुद्धा महाराष्ट्र विद्यालयात होती। नंतर पुन्हा ती मॅट्रिक्स फक्त 17 वर्ष वय आईचं। मग सगळं शिक्षण नंतर पुन्हा इथं आल्यानंतर आमच्या वडिलांच्या ह्याच्याखाली आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली आईने शिक्षण केलं, MA केलं। आणि मग हळूहळू तो प्रवास महाराष्ट्र विद्यालय, मग शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय आणि नंतर पुन्हा शिवाजी महाविद्यालय मराठीचे प्राध्यापक म्हणून, मराठीचे एक चांगली नावाजलेली व्यक्ती म्हणून मग आईचा तिथं शिरकाव झाला।
आणि मामांची शिस्त मामाची शिस्त अत्यंत कडक. मामा कडक म्हणजे असे की मामाला कधी खोटं बोललेलं आवडायचं नाही, कधी कुणी चाडी चुगली केलेली आवडायची नाही, मामाला चोरी केलेली आवडायची नाही, मुलींची टिंगल केलेली आवडायची नाही, मामाला पिक्चर जास्त बघितलेले आवडायचे नाही. इव्हन तुम्ही केस वाढवलेले आपण हिप्पी लोक बघतो तसं मामाला कधीच आवडायचं नाही की केस वाढवलेले आहेत, अस्ताव्यस्त आहेत, अजिबात नाही. कपडे साधे असू द्या, फाटके असू द्या, पण चांगले नीटनिटके असावेत, हा मामाचा दंडक असायचा. आणि अभ्यास वेळेवर केला पाहिजे, व्यायाम वेळच्या वेळी केला पाहिजे, याच्यावर मामांची करडी नजर असायची. आणि सगळं करत असताना शिस्त नेमकी काय की थोडी जरी चूक झाली की मामांची छडी बसली म्हणून समजायची. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये मामांची छडी खाणारा मनुष्य हा कायम चांगला सुधारलेला आहे. जीवनात एक व्यवस्थित त्यांनी काहीतरी आपलं रंगरूप त्यांनी आणलेलं आहे आणि चांगले व्यक्तिमत्व त्याचं घडलेलं असा इतिहास सगळा सांगतो. मामा शिवाय द्यायचे अक्षरशः, पण शिवाय दिले तरी मामांची शिवी ही ओवी वाटावी अशा प्रकारचं एक संत महात्म्याचं ते बोल असायचे. त्यामुळे कधी कोणाला तसं वाईट वाटायचं नाही. आणि मामा असं म्हणजे विनाकारण शिवी दिला असं कधीच व्हायचं नाही. जो चुकला त्यालाच फक्त शिवी बसायचे, इतरांना मात्र मामा नेहमी पाठीवर शाबासकीचे थापच मारायचे. काळापासून महिलांसाठी मुलींनी शिकावे मामांचे फार दळमळ होते. बघा त्या काळी गाडगे बाबांना आणलं, आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्याच्या शेजारी पलीकडच्या बाजूला 1-2-4 खोल्या होत्या आणि त्या खोलीमध्ये मुलींना शिकावं म्हणून त्यांनी आणलं. आणि त्याच्यातून मामांनी असा संदेश दिला की मुली ह्या शिकल्या पाहिजे, दोन्ही घरचं ते चांगलं कार्य करू शकतात, दोन्ही घर उजागर करतात, म्हणून ते सुरू केलं. केवळ तेवढंच नाही, मुली शिकल्या तर नुसतं शिक्षण नाही, मग त्यांना पोहायला यायला पाहिजे. खास विहिरीची निर्मिती त्यासाठी केली मामाने, तिथं मुलींना पोहायला शिकवलं. आणि पुढं पुढं त्यांनी असं केलं की मुलींसाठी वेगळी शाळा पण काढली, जिजामाता विद्या मंदिर आपल्याला माहिती असेल, त्याची पण निर्मिती केली की जेणेकरून आपल्या त्यावेळेस आजकालचं थोडंसं आधुनिक जग आहे, परंतु त्या काळी असं होतं की मुलं म्हणजे जे पालक असायचे, पालकांना वाटायचं की आपली मुलगी शिकली पाहिजे, कुठे शिकली पाहिजे जिथं मुलं नाहीत, एक थोडंसं सेपरेशन करणे असावं. मग त्यासाठी मग मुद्दाम मुलींसाठी वेगळी शाळा काढली. मामाने काही जणांनी सांगितलं असेल कदाचित की बाबा मुलींसाठी वेगळी शाळा काढावी, कदाचित सांगितलं असेल. मग त्यामुळे पण त्यांनी मामाने सुरू केलं आणि त्या हव्यात पण चालू आहे. आणि हा विचार की कर्मवीर मामासाहेबांना वाटले की आपल्या संपूर्ण संस्थाचा कारभार वाढतोय, व्यवसाय सगळं वाढतोय, आणि असं होत असताना आपल्याला शासकीय पातळीवर लढणारं कोणतरी पाहिजे, राजकीय दृष्ट्या आपल्या काहीतरी सोय व्हायला पाहिजे, मग आपल्याला कोणतरी असावा, म्हणून त्यांनी आईची निवड केली. मग इथं सुद्धा त्यांना पुरुषाची करता आली असते वास्तविक पाहता. आणि त्या काळी त्यांना असं वाटलं की बाबा दुसरं पण एक स्त्री विरोधात मध्ये स्त्री होतीये, तर स्त्रीला स्त्री पण असावी, हा एक विचार होता आणि हा पण विचार होता. आणि याच्याशिवाय विचार असा होता की आमची आई फार धाडसी होती, करारी होती, आईसारखी म्हणजे मामांसारखंच की थोडं करारी स्वभाव, धाडसी स्वभाव, बोलणं चांगलं. कारण आईचा संत बाबांचा प्रचंड अभ्यास, त्यामुळे पण 5ही संतांची त्यांना ज्ञानेश्वर असेल, तुकाराम गाथा असेल, अगदी मुखोद्गळ असल्यासारखं बोलायची आई नेहमी. आणि त्याचा अभ्यास चांगला, त्यामुळे तिचं वक्तृत्व चांगलं, स्वतः संस्कृत शिकवायची, संस्कृत चांगलं, मराठी चांगलं. आणि ह्या दोन्ही गोष्टीवर प्रभुत्व असल्यामुळे अनेक सुभाषित आईला पाठ असायचे. मग त्या आईच्या बोलण्यामध्ये कायम ती सुभाषित यायची, कायम संतांचे दाखले यायचे. एक इंग्लिश प्रेजेस असलं तर इंग्लिश प्रेजेस पण आई कधी कधी वापर करायचा त्याचा. त्याच्यामुळं आईचं आमचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असायचं. मग मामाला वाटलं की असा पोट तिटकीने सांगणारा मनुष्य कोणतरी व्यक्तिमत्व असायला पाहिजे की समाजामध्ये ज्याचं काहीतरी वजन असून समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असली पाहिजे. आणि मुळात नेमकं तीच होतं आईचं, की आईचा स्वतःच्या संसारापेक्षा इतर लोकांचा संसार चांगला व्हावा कसा, याच्यासाठी आईचं नेहमी धडपड असायची, लक्ष असायचं. 1967 साली मामांनी ठरवलं की बाबा आपले कोणतरी प्रतिनिधित्व असावं. यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी या भागात आले की संस्थेला व्हिजिट द्यायचे, मामाची भेट घेऊन जायचे. आणि भेट घेतल्यानं आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता चव्हाण साहेब बरेचसं बघतात वरचं, आपण त्यांना नाव सुचवूयात. आणि मग त्यांनी बऱ्याच जणांनी सुचवलं की कर्मवीर मामासाहेब तुम्हीच या इलेक्शनला उभारून तुम्हीच आमदार व्हा. मामा म्हणाले की माझ्यापेक्षा ही मुलगी चांगली आहे, ही मुलगी जास्त न्याय देऊ शकेल, आपण हिचं नाव देऊयात. मामाने नाव दिलं, मुलाखतीला बोलवलं गेलं. आई तिथं मुलाखतीला गेली, त्यांना विचारलं गेलं, तर प्रश्नकर्त्यांना विचारलं काय कसं काय ते. मग ते म्हणाले की माझं काहीच म्हणणं नाही, मला माझा संसार करू द्या, मामाला तुम्ही तिकीट द्या, मामाला आमदार केलं पाहिजे, माझ्यापेक्षा मामा जास्त संयुक्तिक आहेत. 5 वर्ष गेले, मामा रागवले खूप, म्हणले मी सांगितलं, नाव तिथं दिलं, चव्हाण साहेब होय म्हणाले आणि तू मात्र नाही म्हणलीस. म्हणजे मामाला थोडासा राग आला थोडासा.
पण हरकत नाही. मग 72 साली पुन्हा निवडणुका लागल्या. पुन्हा विषय निघाला की आता आमदारकीला उभं करायचं. अनेक जण इच्छुक, त्यामुळे आता हे तर होत नाही समजा, आता अनेक जण इच्छुक झाले. पण मामा म्हणले तू आता तसं नाही म्हणू नकोस. वडिलांपटी विषय आला तर वडील म्हणाले की मामांनी आपल्याला सांभाळ केला, मामांमुळे आपण या पदावर पोहोचलो. मामा म्हणतात विहिरीत उडी टाक, विहिरीत उडी टाकायची, अजिबात मागं बघायचं नाही, जे व्हायचे ते होऊ दे. मग ते संसाराचं काय होईल, माझी लहान मुलं आहेत, अमुक आहे. तो आता स्त्री म्हटल्यानंतर, महिला म्हटल्यानंतर थोडंसं वाटतंच की कोणाला पण आपला संसार कुठं तुटेल, कुटुंबाला कुठं आधार तुटेल की काय. मग आईने तो विषय बोलून दाखवला. वडील म्हणाले तू काही काळजी करू नको, तू जरी बाहेर असशील तर मी ते बघायला समर्थ आहे, तू तिची काळजी करू नको. आई म्हणाली मुलं लहान आहेत माझी. आई म्हणजे मी शिकवत होतो मला दुसरी का तिसरीला होतो मी, माझी बहीण माझ्यापेक्षा 5 वर्षी लहान. एवढी लहान मुलास टाकून सारखं पुण्या मुंबईला जाणं करणं थोडंसं आईला अवघड वाटत होतं. म्हणून आईने तसा प्रश्न मांडला. पण शेवटी वडील म्हणाले की नाही, तुला ते केलंच पाहिजे. मग ते 72 ते 78 हे आईला आमदारकीचं पद मिळालं. मामाईचं भाषेवर असलेलं प्रभुत्व, संघटन कौशल्य, सगळ्यात म्हणजे प्रामाणिकपणा, शिस्तबद्धता आणि समाजाप्रती काहीतरी करण्याची जी वृत्ती होती, जे संस्कार आईवर झाले होते, त्यामुळेच आईचं मला वाटतं की त्या ठिकाणी कर्मवीर मामासाहेबांनी सिलेक्शन केलं असं की आमदार पदासाठी आपला एक अत्यंत चांगला उमेदवार राहू शकतो आणि समोर एक महिला असताना महिला द्यावी, असा एक त्यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. आईच्या आमदारकीच्या काळामध्ये 1972ला आई निवडून आली आणि नेमका दुष्काळ पडला होता. बार्शीकरांना असं संकट आलं, जलसंकट, की पिण्याच्या पाणी सुद्धा मिळत नव्हतं. सगळे बार्शीकर तहानलेले होते. त्यावेळेस काय करायचं, तर प्रकल्प आला की चांदणीचं पाणी आपल्याला मिळू शकतं. मग हा चांदणीचा तलाव करण्यासाठी म्हणून आईने आमच्या अक्षरशः विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा ताफा सगळा अडवून त्यांना सांगितले की कुठल्याही परिस्थितीत माझ्या बार्शीकरांना पाणी मिळलं पाहिजे. म्हणून चांदणीचा प्रकल्प त्यांनी भांडून घेतला आणि संपूर्ण सरकारी पैशामधून ते तलाव झाला आणि बार्शीकरांची तहान त्यावेळेस भागली. हे अत्यंत महत्त्वाचं काम आईनं आमदारकीच्या काळामध्ये केलं. त्याच्याबरोबर अनेक बंधारे असतील, अनेक पाझर तलाव असतील, अशी कामं केली, अनेक रस्ते असतील. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व बार्शीकरांना अगदी आत्तापर्यंत ज्यांना भावलं की बाबा 72च्या दुष्काळामध्ये जर कुणी पाणी पाजलं असतं, ते मला असं वाटतं की पाणीदार म्हणून शैलजाताई शितोळे यांचं नाव अग्रक्रमाने बार्शीकर घेतील असं मला विश्वास वाटतो. म्हणून म्हणजे सर्व आईचे ग्रामीण भागात आणि आईचे असंख्य विद्यार्थी पण होते. केवळ मामा आणि अकलूजचे शंकरराव मोहिते पाटील यांचा सपोर्ट, काँग्रेसचे एकंदरीत कार्य, याच्यामुळे मग शेकापच्या उमेदवाराचा खरं आमचे ते पाहुणेच होते. परंतु आता ते राजकारणामध्ये थोडंसं वेगळं पण येतं. मग त्याच्या माध्यमातून आईची निवड झाली आणि आई आमदार म्हणून कामाला लागली. पण मला आठवतं आई आमदार झाली तरी सुद्धा आईने कधी तास चुकवलेत. रात्रभर ताई, आमच्या आई, ज्याला आम्ही ताई म्हणायचो, आम्ही सगळे ताई म्हणायचो, पहाटे यायची. पहाट आल्यानंतर आमच्याकडे पाणी यायचं पहाट. आई पाणी भरायची पहाट. एवढंच नव्हे, 7:30ला पिरियड असायचा. तुमचं काय आर्ट्स कॉलेज म्हणलं की सकाळी कॉलेज, सकाळी 7:30ला आई आमची कॉलेजला गेलेली असायची. रात्रभर प्रवास करून सकाळी पाणी भरून तिथं जाणे, असा विषय. किती छान. आणि तुमचे पिता पण प्राचार्य चतुर्भुज त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्याविषयी मामांसोबत त्यांचं योगदान होतं, काय सांगा त्यांच्याबद्दल? तर आमदारकीला उभा करणं, प्राध्यापिका म्हणून त्यांना सेवा करायला सांगणं मोठे पण होतं. म्हणजे पाठीराखा कसा असावा, योग्य जोडीदार कसा असावा, आपल्या जोडीदाराचा मान कसा राखावा, तिला पुढे कसं प्रोजेक्ट करावं, एक पुरुषी अहंकार सोडून एका स्त्रीला पुढे येण्यासाठी मदत करणं, अत्यंत वडील त्या पडद्यामागचे खरे सूत्रधार, केवळ आईचेच नव्हे ह्या संस्थेचे पण. कारण त्या काळी शिकलेले फारसे मामांचे सहकारी नव्हते. वडील त्या काळी जास्त शिकलेले, BSc ॲग्री झाले, MS ॲग्री झालेले. आणि त्याच्या काळात मग वेगवेगळ्या परवानगी आणणं करणं हे सगळं वडिलांकडे काम असायचं. मग पुण्याला जा, युनिव्हर्सिटीत जा, मुंबईला जा, त्याच्या परवानगी आणणं, वेगवेगळ्या संस्था काढणं, मग DED असेल, BEd असेल, BPEd असेल, MPEd असेल, हे सगळे जे वाढले, किंवा हॉस्पिटलचा नवीन संकल्प असेल, समजा डॉक्टर यादव साहेब तिथं शिकायला असणं, मामांनी तिथं जाणं, त्यांची दोघांची भेट होणं, त्यांची चर्चा होणं, मग वडिलांनी सुचवलं की आपल्याला हॉस्पिटल पण काढता येऊ शकतं. अशा अनेक कंगोरे त्याला आहेत आणि संस्था वाढायचा प्रयत्न झाला. मला आठवतं मी लहानपणी वडिलांकडे जायचो खेळायला, कधी कधी BPEdला.
गेल्यानंतर आम्ही मुक्त असतात, लहानपण असल्या थोडंसं आम्ही मुक्तपणे खेळायचो. एक लहानपणची तुम्हाला आठवण सांगतो की मामांच्या पाठीमागे मी राहायचो. वय वर्ष साधारणतः 3-3.5 असेल कदाचित. वाळू टाकलेली असायची आणि त्या काळी वाळू जरा थोडीशी, आताही तशी अडचणीच मिळते, त्या काळी तर आणखीनच अडचण होती. वाळू मिळणं, चुना करणं, चुन्याचा घाणा वगैरे होता मामाचा, पण अत्यंत थोडंसं कठीण काळामध्ये ती वाळू गोळा केली जायची. मग एका ठिकाणी वाळू, चाळलेली वाळू एका ढिगाऱ्यावर ठेवली होती, कडेने विटावर मांडल्या होत्या. आणि आता 3-3.5 वर्षात फारसं कळणार नसतंच की हो. मग असं आम्ही खेळत होतो वाळूवर. वडिलांनी ते बघितलं की बाबा हे मुलगा खेळतोय आपला आणि त्याच्यामुळे वाळू कदाचित थोडशा इकडं तिकडं पसरली असेल, थोडीशी वाया जात असेल वाळू. मामाने, त्या वडिलांनी बघितलं आमच्या आणि त्यांनी एकदा सांगितलं, 2दा सांगितलं आम्हाला की बाबा तू खेळू नकोस, वाळू खराब होतीये, तू तर. मी माझ्या खेळण्यातच मशगूल. आणि त्या काळी आता काय कपडे अंगावर फारशी नसायचेच किंवा होता, लहान मुलगा म्हणलं फारसं काय. वडिलांनी एक तिथलं दिसलेलं एक फोक काढलं. फोक काढल्याने मला मारली, एक छडी मारली असेल कदाचित, जास्त पण नसेल मारली. आणि मग पुन्हा मी कळवलं, लागलो रडायला. मामा पुढंच राहत असल्यामुळे खिडकीतून बघितलं मामाने, का रडतोय मुलगा. मग ते शिपायाला सांगितलं घेऊन येते त्याला. मग मला बोलवलं मामाने, मांडीवर बसवलं, लागलं गाडी फार चोळलं वगैरे, तुझ्या वडिलांना काही कळत नाही, इतका मोठा झाला पण मुलाला मारतो, असं थोडंसं वडिलांना बोलले ते. आणि मग पुन्हा मामा थोडीशी डोळ्यातनं पाणीला मामाच्या, इतका लहान मुलं असून कळवळे मामात. म्हणजे मामा तुम्हाला वाटत होते की लोकांना मारतात, शिवे देतात, पण मामाचं हे रूप कोणाला फारसं मला वाटत होतं की पुढंच आलं नाही. हे मामा इतक्या हळव्या मनाचे आहेत, हे करणार, हे नाही समजलं. आणि वडिलांची शिस्त की आपलं काही नाही पण संस्थेत काहीतरी जातंय, वाळू जाते, फार पैसे नसते गेले त्या काळी सुद्धा ना आज सुद्धा, पण तेवढी सुद्धा वाळू वाया गेली नाही पाहिजे संस्थेची. आणि तो संस्कार आमच्यावर त्यापासून झाला. मग ती करारी शिस्त वडिलांनी, त्यांना सगळेजण भाऊ म्हणायचे. आमच्या भाऊंचं व्यक्तिमत्व असं होतं की अत्यंत प्रामाणिकपणे, परखडपणानं, सडेतोड बोलणारे, कर्मेल मामाचं पण समोर जाणारे काही ज्या ठराविक व्यक्ती होत्या, बाकी सगळे घाबरायचे. पण जे ठराविक लोक मामांच्या समोर जायचे त्यांच्यापैकी आमचे भाऊ होते. मग नवीन नवीन प्रकल्प जे असतील संस्थेसाठी जे लाभदायक ठरू शकतील असे सगळे नवीन प्रकल्प जर कोणी सांगणार असेल तर ते आमचे वडील म्हणजे तीर्थरूप आमचे चतुर्भुज शितोळे सर होते, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचं. ते आणि सगळ्यात महत्वाचं, जे प्रकल्प आपण सादर करू त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करणं, ते पूर्णत्वास नेणं. कार्यकाळामध्ये अत्यंत मोठ्या संधी खरं तर वडिलांना त्या चालून आल्या होत्या, पण त्या मोठ्या सगळ्या संधी डावलून सुद्धा त्यांनी संस्थेसाठी वेळ आणि महत्त्व विशद करताना दिसले. आणि त्यांच्यामुळेच अनेक विद्यार्थी, अनेक प्रकल्प या संस्थेमध्ये साकाराला आले. वडिलांच्या ठिकाणी ज्यावेळेस कॉलेजला आम्ही जायचो खेळायला, त्यावेळेस सुद्धा आम्हाला जाणवायचं फारसं की वडिलांना आतमध्ये जाताना, कुणीही जाताना विचार करून वडिलांना विचारून आतमध्ये जाणार. साधी चप्पल सुद्धा बाहेर काढल्याशिवाय कधी कुठे जायचं नाही आतमध्ये. म्हणजे वडील फारसे बोलायचे नाहीत आमचे, पण वडिलांचा दरारा एवढा होता, अतिरिक्त दरारा, की मुलं लोक आत समोरून जाताना सुद्धा घाबरायचे वडिलांना. सर आहेत बरं का आतमध्ये म्हणायचे. आणि वडिलांचं लक्ष त्यावेळेस यामध्ये बिल्डिंग नसायचे आणि वडिलांना तिथं ऑफिसमध्ये बसले तर आमचं घर दिसायचं. घर त्यावेळेस आमचं तिथं होतं, 70 साली आम्ही इकडं शिफ्ट झालो. मग त्यावेळेस वडील प्राचार्य झाल्यानंतर तिथून बघायचे इथं कोणाला काय, ते पण त्यांना तिथून दिसायचं. त्यावेळेस ते थोडेसे लोक आमचे थोडेसे घाबरून असायचे, दबून असायचे. तर वडिलांचा असा स्वभाव होता. पण आमच्या वडिलांनी असेल, आमच्या आईने असेल, कधीही जातपात बघितली नाही. आमच्या आईची मैत्रीण बघा, देशपांडे ते असतील, डांगरे सर असतील, डांगरेबाई असतील, किंवा आणखीन दुसरे ते पाटील सर असतील, असे सगळे विविध जाती धर्माची लोक आईकडे यायची नेहमी. आईकडे यायचे म्हणजे गप्पा मारायचे. इथं सुटलं कॉलेज सुटले की मध्ये छोटीसा ब्रेक असायचा ना, ब्रेकला चहाला वर यायचे. चहाला आल्यानंतर ह्यांची मैफल जमायची. मैफल ताई आमची पेटी वाजायची. म्हणजे तुम्हाला वाटतं सांस्कृतिक विभागाचा जो भाग आहे, मला असं वाटतं की तो वारसा कदाचित तिकडून आला असेल. आईला सवय गंधर्व, तुम्हाला माहिती की महोत्सव फार मोठा पुण्याला होतो. आई पुण्याची असल्यामुळं तिला तो ओढा जास्त होता. नाट्यसंगीत आईला खूप आवडायचे, पद खूप आवडायचे आणि सवय गंधर्व आई करायची. कदाचित मला वाटतं त्याचा थोडासा मला हे झालं असेल की ते आवडत असावं कदाचित, आणि त्यामुळं मी याच्यामध्ये गुरफडून गेलो. आणि हे करत असताना, सगळ्यांची मैफल होत असताना, विविध जाती धर्माचं म्हणजे कुठलेही भेदभाव न करताना, कुठले उच्च नीच गरीब हे कुणीही नाही. आमच्याकडे तर आई आमदार झाली ना, कुणीही आला आणि चहा न पिता गेला असं कधीच घडलं नाही. कुणी असो,
मग तो फाटका मनुष्य असो, नाहीतर तो मिनिस्टर असो, आमदार असो, किंवा कुठला शिक्षक असो, कुणी असो, मोठा अधिकारी असो, कधीही विनमुख आईने कधी पाठवलं नाही. म्हणजे सगळ्यांना समान त्यांची वागणूक आम्हाला जी शिकवण मिळाली ती तिथून मिळाली. म्हणजे कधी आपण फार मोठे आहोत आणि फार मोठ्या तोऱ्यात वागायचं असं कधीच आमच्याकडून घडलं नाही, घडणारही नाही. सांस्कृतिक वारसा त्यांच्याकडून तुम्हाला तिकडून तसा आला. आणि शिस्तीचा पण तसा, की संस्थेचं कुठलाही 5 पैसे गेले नाही पाहिजे. आज खजिनदार म्हणून काम करताना तर अनावश्यक पैसा कुठं गेलेला आम्हाला खपणार नाही. त्यामुळं म्हणजे हा वारसा कर्मवीर मामासाहेबांनी जर दिला असता तर आई वडिलांचा पण हा अत्यंत महत्वाचा भाग त्यामध्ये येतो. तर या पद्धतीने आम्ही गळत गेलो हळूहळू. डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचं स्मृती संग्रहालय उभारलेलं आहे. हो. त्या उभारणीमध्ये आपलं योगदान आहे, काय सांगाल? योगदान म्हणजे असं आहे की कर्मवीर मामासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी मामांच्या नावाने आपण समाज परिवर्तन गौरव पुरस्कार देतो. तो आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लोटे सरांना दिला गेला. मग त्यामध्ये त्यांना मिळालेली 25,000ची रक्कम मध्ये स्वतःचे 5,000 घातले आणि ते म्हणाले की मामांचं स्मारक अत्यंत चांगल्या रीतीने व्हायला हवं, त्यासाठी मी ही रक्कम देतोय, तुम्ही त्याचा विनियोग त्यासाठी करा. मग मामांचे पुतणे असलेले आदरणीय बाबा म्हणजे नारायणराव जगदाळे सर, त्यांनी हा प्रोजेक्ट हातात घेतला की आता मामांचं स्मारक व्हायला पाहिजे, मग त्याला कोणीतरी पुढाकार कोणीतरी घ्यायला पाहिजे, कोणातरी हातात धुरा द्यायला पाहिजे. मग आम्ही थोडेसे तरुण असल्यामुळं बाबा म्हणले की तुम्ही आता पुढं व्हायचं आणि हे पूर्ण करायचं, मी मार्गदर्शन आहेच, तुम्ही पडा. म्हणजे मी गाडवे सर आम्ही आपलं त्याच्यामध्ये जास्त गुंतून घेतलं. आदरणीय यादव साहेब असतील, आमचे नंदन जगदाळे सर असतील, PD पाटील साहेब असतील, VS पाटील सर असतील, हे सगळे जर आम्ही त्यासाठी मग झटायला लागलो. आणि मग आम्हाला लोकांनी सांगितले की मामांच्यावर एक पिक्चर बनवला गेला होता, मग त्या पिक्चरच्या माध्यमातून आपण काहीतरी त्या पद्धतीने करूयात. सुचवलं गेलं असं की आम्हाला भिंत असते, भिंतीवर म्युरल असतं आणि म्युरलच्या माध्यमातून स्मृती संग्रहालय करतात. म्हणलं काय हरकत नाही, पण आम्हाला एक दोघांनी सांगितले का तुम्ही असं करा, बघण्यापेक्षा 4-2 संग्रहालय बघा आणि ठरवा. म्हणलं हरकत नाही. मग गेलो आम्ही बघायला. मग यादव साहेब म्हणाले की लोटे सरांनी आपल्याला सुचवले, लोटे सरांची भेट घ्या कोल्हापूरला. आम्ही कोल्हापूरला गेलो, लोटे सरांनी भेटलो. त्यांनी वि. स. खांडेकरांचं अतिशय सुंदर स्मृती संग्रहालय बनवलेलं. मग ते पाहिल्यानंतर आमच्या डोक्यात आलं, अरे बापरे, हे वेगळं काहीतरी प्रकरण आहे, आपल्याला वेगळ्या दृष्टीने विचार करावा लागेल. आम्ही केसरीवाडा बघितलं होतं, इतर शंकरराव मोहिते पाटलांचं आम्ही पाहिलं होतं. आणि मग आमच्या लक्षात आले की वेगळं काहीतरी आपल्याला करावं लागेल. लोटे सर म्हणाले की तुमची संकल्पना अत्यंत चुकीची आहे, असं नसतं संग्रहालय, हे वि. स. खांडेकरांचं बघा आणि याच्यानुसार आपल्याला करा, तुम्हाला मामांच्या काय वस्तू तुम्ही मला द्या. मग आम्ही म्हटलं की मामांचं तर आमच्याकडे काय उपलब्ध नाही व्हा, म्हणजे एक तर फोटो पण नाहीत, फोटो स्टुडिओ जळाला त्या माणसाचा, ज्या सुरुवातीला फोटो काढलेले फोटो तर नाहीत. मग सरांनी काय केले, पुस्तकं छापली गेली, इंग्रजी सर मोरे सरांनी लिहिलेली पुस्तकं होती काय, मग त्या पुस्तकातले काही फोटो घेतले, ते इलॅबोरेट केले आणि त्याच्या माध्यमातून संग्रहालय उभारलं. बरंचसं असं एक ढेगभर त्यांनी लोटे सरांनी सगळा गोळा केले कागदपत्र आणि त्याच्यातून शोधून कागदपत्र काढली. आम्हाला जे कळालं नाही ते लोटे सरांनी त्याचा अर्थ सांगितला आणि अत्यंत चांगलं म्हणजे आधुनिक पद्धतीचं हे स्मृती संग्रहालय उभं राहिलं. मग त्याच्या सुरुवातीपासून म्हणजे अगदी कागदपत्र गोळा करणं असेल, त्याची जागा निवडणं असेल, त्याच्यासाठी वेगळं आधुनिक काय वापरायचं कला ते सध्या असेल, त्याचे शिल्पकार निवडणं असेल, इतिहास संशोधक म्हणून पोद्दार सर होते, मग त्यांची निवड त्यांच्या पाठीमागे लागून त्यांच्याकडनं करून घेणं, मग त्याच्यासाठी वेगळी बाग डेव्हलप करणं, अत्यंत असे सगळे बारीक सारीक विचार. मग ते मामाच्या त्या ज्या ठिकाणी मामा राहिले बेकार सारवलेला त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी जाणं, ती जागा बघणं, त्यांचे नातेवाईकाचे फोटो घेणं, हे सगळं आम्ही केलं. मामांचे वाड्या जो होता चाऱ्याला, तो वाडा, तिथं कोण राहतं, कसं होतं, त्याच्या पुढे आपल्याला काय करता येईल का, हा सगळा उहापोह करत 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 हे स्मृती संग्रहालय उभं राहिलं आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत चांगली वास्तू उभी राहिली. खरं तर त्याच्यामध्ये आता आम्हाला आधुनिकतेकडे जायचंय. विचार असा आहे की आम्ही जळगावचं म्हणजे महात्मा गांधीचं स्मारक पाहिलं, तिथं जे आधुनिक आम्हाला जे दिसलं ते कधीच आम्हाला खरं इथं करायचंय, तर राहून गेले. पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ते मात्र नक्की करायचंय की जेणेकरून आपण आता मोबाईलला बघतो किंवा कॉम्प्युटरला पाहतो आपण की हाताने आपण बोटाने जर उलगडलं एक पान की दुसरं पान दिसतं. आमचं डोक्यात असं आहे की मामांचं पान म्हणजे लहानपणापासून त्यांनी केलेलं कार्य असं एकेका पानावर असे तुम्हाला बघता यावेत. केवळ एवढंच नाही तर मामांच्या निर्वासनानंतर मामाच्या हे जे वारसदार, विचारांचे वारसदार आहेत, म्हणजे यादव साहेब असतील, ते आमचे आई वडील असतील, कुणी जे असतील, त्यांनी संस्था कशी वाढवली, त्या काळी संस्था काय होती, आज संस्थेने 90 वर्ष पूर्ण केली. लोक आता 10 वर्षानंतर 100 वर्ष पूर्ण होणार.
मग यादव साहेबांनी एक विचार मांडला की 90 वर्षात आपण काय केलं, कदाचित 100व्या वर्षी विचारलं आम्ही असो का नाही माहित नाही, पण तुम्ही लोक तर असणार आहेत, मग लोकांनी तुम्हाला विचारलं तुम्ही काय करणार. तर एक दक्षिण भारतात काहीतरी पद्धत त्यांना कोणते सांगितली की आपला वाढदिवस हा संस्था विकास दिवस म्हणून पाळायचा, आणि कुणी आपल्या वाढदिवसाला 5 पैसे म्हणजे 1 रुपया 2 रुपये 10 रुपये 100 रुपये ज्याच्या त्याच्या हिने त्याने ते अर्पण करायचे आणि संस्था विकास निधी हा वाढवायचा. टॉबॅरिटला आम्ही बघत होतो की 40 कोटीचं प्रोजेक्ट अजूनही आमचा 30-32 कोटी पर्यंत आम्ही कसा बसा सगळ्या समाजामध्ये मागून करू तिथपर्यंत आणला. आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी आपल्या 1-1 महिन्याचा पगार दिला. तसं स्मृती संग्रहाला मला त्यांनी 1/4 पगार दिलाच होता आमच्या कर्मचाऱ्यांनी, आणि समाजामधून पण आम्ही गोळा केला होता. तसं टॉबॅरिटला केलं, ती संकल्पना केली, पण पुढच्या नंतर लागणारा आपल्याला जास्त लागेल. मग यादव साहेब म्हणले की आपला किमान 100 कोटीचा हा प्रोजेक्ट असला पाहिजे, तेवढे पैसे आपल्या तिथं त्याच ठिकाणी लागतील 10 वर्षानंतर. त्याच्या आसपासून जर तयारी केली तर ती करू शकू नये, मोठं युनिट काहीतरी आपल्याला त्यावेळेस करता येईल, ते आपण सगळं करूयात. म्हणजे संकल्प हा संस्थेसाठी वेगळं आम्हाला काय करायचंय, खूप काय करायचंय. मग समजा त्या कृषी महाविद्यालयात कर्मवीर मामासाहेबांची खूप मोठी इच्छा होती की शेतकऱ्यांसाठी आपण कायदा करावं. आम्ही ठीक आहे शाळा काढली, शेती शाळा काढली आम्ही 2 ठिकाणी, आमची बार्शीला पण एडशीला पण. पण कृषी महाविद्यालय ही वेगळी संकल्पना आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाणात ते शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र होणार आहे. त्याचा फायदा आम्हाला अजिबात होणार नाही, अजिबात इन द सेन्स पैशाच्या रूपानं. इतर फायदा आम्हाला असा होणार की समाजामध्ये आम्ही गेल्यानंतर समाजाला वेगवेगळं बियाणं कुठलं असतं, त्याच्यात उत्पादन कसं घेतलं जातं याच्याबद्दलचं, त्याच्या शेळीपालन असेल, नंतर तुमचं दुग्धपालन असेल किंवा आणखीन काय असेल, असे वेगवेगळे उद्योग, मिलेट समजा धान्य म्हणजे आपण म्हणतो कडधान्यावर, त्याच्यावर करणारे शेतीवर आधारित उद्योगधंदे असतील, अशा प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी मिळणार आणि संपूर्ण बार्शीच्या पंचकृषीचा विकास त्याच्या माध्यमातून करता येऊ शकतो असा विश्वास आम्हाला आहे. मग कर्मवीर मामासाहेबांचं ध्येय काय होते की तळागाळातल्या लोकांसाठी शेवटच्या माणसापर्यंत आपण ते पोहोचलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमजुरांची शिक्षणाची सोय झाली की ऑटोमॅटिक त्यांचं जीवनमान सुधारतं, त्यांचं कुटुंबाचं जीवनमान सुधारतं, आणि एकदा कुटुंब सुधारलं की संपूर्ण समाज सुधारतो. हा मूलभूत जे लक्ष होते कर्मवीर मामासाहेबांचं ते साधायचं करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण शेतकऱ्यांचं जे वास्तव्य तिथं जास्त आहे ग्रामीण भागामध्ये, पण त्यांच्यासाठी आपल्याला काम करायची इच्छा आहे. CBSE स्कूल आमच्याकडे नाहीये, ते करायचा आमचा विचार आहे. आमच्याकडे एवढं मोठं हॉस्पिटल आहे. बरेच जण आम्हाला विचारते की MBBS तुम्ही का काढत नाही. आता MBBS मध्ये खरं तर बोलणं चुकीचं आहे, कारण इतकं आता त्यांनी बेंचमार्क्स एवढे मोठे केलेत की आता तेवढा पैसा गोळा करणं, तेवढं सगळं करणं कदापि आम्हाला शक्य होईल असं काही वाटत नाही. मग ते नाहीत निदान पण BMS मात्र आम्ही काढू शकतो, आयुर्वेदिक शाळा, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे आहे, तर तेवढं मात्र आमचा करण्याचा विचार आहे. अशा संकल्पनेतून आम्ही घेत जातो. नवीन शैक्षणिक धोरण येते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आता शिक्षण म्हणजे व्यवसाय आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न होणार आहे, आणि आमच्या दृष्टीनं ते करणं आम्हाला सहज शक्य होईल. त्यासाठी आमची पावलं उचलतोय. सायन्सचं आम्हाला मोठं एक विज्ञान भवन ज्याला म्हणता येईल, विज्ञान भवन आम्हाला करायचा विचार आहे. तो विज्ञान भवनच्या माध्यमातून मी आता बेंगलोरला गेलो होतो, मी हैदराबादला गेलो, मुंबईला गेलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला दिसलं की मुलांना आपल्या ज्या पाठ्यशाळेमध्ये शिकवलं जातं, शाळेमध्ये शिकवलं जातं, पण ते प्रयोग प्रत्यक्ष केल्यानंतर त्यांना काय वाटतं. आपण पुस्तकात वाचतो, पण पुस्तकात वाचल्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांनी प्रयोग केल्यानंतर काय वाटतं त्यालाच जास्त आत्मसात जास्त होतं. एवढंच नव्हे तर आपण कॉलेज लेवलला गेलो की कॉलेज लेवलचे प्रयोग वेगळे असतात. मग सांगून त्यांना पटणार नाहीत, पण त्यांना प्रत्यक्ष दाखवले की त्यांना जास्त पटेल. म्हणून ह्या विज्ञान भवनाची संकल्पना आम्ही मांडतो आहोत, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याच पद्धतीनं आम्हाला तर मी संस्कृती विभाग सांभाळतो, मला असं वाटतं की नाट्यगृह आमच्याकडे असावीत चांगले. परवापणे विचार मांडला की बार्शीत खऱ्या अर्थानं जे आपली जी संस्कृती आहे, नाट्य संस्कृती, ती चळवळ जर आपल्याला करायची असेल तर कायमस्वरूपी ह्यांना नाट्यगृह असायला पाहिजे. कर्मवीर मामासाहेबांनी त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ही वेगळी संकल्पना केली. जयंतीच्या निमित्ताने मी वेगळ्या स्पर्धा पण घेतो त्यासाठी. पण शिवाजी महाविद्यालयाने जसं शिवाजी विद्यापीठानंतर आमचं सोलापूर विद्यापीठाला झालं, मग युवा महोत्सव होतो, जवळजवळ 14 वेळा आमच्या महाविद्यालयानं तिथं चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. हे काय सहज नाही झालेलं. आमची मुलं तेवढी मेहनत घेतात, आमच्या प्राध्यापक तेवढी मेहनत घेतात. याचा अर्थ पोटेन्शियल आमच्या लोकांकडे भरपूर आहे. पण त्यांना कायमस्वरूपी त्यांना काहीतरी एक ग्रह दिलं पाहिजे राजकीय, जेणेकरून थिएटर त्या पद्धतीचे थिएटर जर दिले तर मला असं वाटतं की कायमस्वरूपी एक चांगला पगडा तिथं होऊ शकतो. मग कर्मवीर कला प्रबोधिनी नावाची एक छोटीशी शाखा आम्ही त्यासाठी काढली की जेणेकरून तिथं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण कलेच्या संदर्भात देता येईल. मग त्यांचा आमचा विचार चालू आहे. मग ते विस्तार करायचा आमच्या डोक्यात आहे.
एक मोठं सभागृह, प्रेक्षागृह ज्याला म्हणतो आपण, आज आम्ही उघड्या म्हणजे पटांगणाचा सोहळा घेतो जयंतीचा, कदाचित तो आम्हाला सोहळा तिथं घेता येईल का अशा संदर्भात सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. लायब्ररी तुम्ही पाहिली असेल की श्री शिवाजी महाराजांची लायब्ररी खूप मोठी आहे, म्हणजे एका विद्यापीठाला जशी असते लायब्ररी तितकी मोठी आहे. पण अजून काही लोक आम्हाला सांगतात की त्यापेक्षा मोठी असू शकते. मग त्याच्या अनुषंगाने काय प्रयत्न होईल का, तिथं जागा उपलब्ध आहे सध्या आम्हाला, तो सुद्धा आमचा विचार आहे की जेणेकरून तुमची बालवडीला आल्यापासून तुमची PhD होईपर्यंतची सगळी पुस्तकं आजही आहेत, पण विपुल प्रमाणात ते करता येतील का. वेगवेगळं आम्ही कर्मवीरचं अध्यासन केंद्र केले संत वाङ्मयावरचं, म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे जे संत आहेत त्याच्यावरचे वेगळं व्यासपीठ आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय की ज्या ठिकाणी वेगवेगळी व्याख्यानं पण आम्ही घेतो. वेगवेगळे संत महात्मे तिथं यावेत, त्यांचं वाङ्मय वाचलं गेलं पाहिजे. ह्या समाजामध्ये एकदा ती कीड निघून गेली, जाती धर्मावर आधारितची जी कीड लागलेली ती जर निघून गेली तर मला वाटतं समाज एकसंध होईल, भारत एकसंध होईल. ही मामांची संकल्पना पुढे नेण्याला आपल्याला जास्त चांगलं होईल असा एक विचार आम्ही मांडतो आहोत. ते अध्यासन केले, त्याचाही आम्हाला विस्तार खूप मोठा करायचा आहे. हॉस्पिटलचा विस्तार तर हळूहळू होत राहील, ते हळूहळू पायपसर म्हणतात ना, तसं आम्हाला जागा कमी पडू लागली आता हॉस्पिटल सुद्धा. जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही वाढवायचा आता प्रयत्न करतो, चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. एक चांगलं त्या ठिकाणी OPD सेंटर आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे सुपर स्पेशल ज्याला म्हणता येईल. बार्शीसारख्या ग्रामीण भागात सुपर स्पेशल लवकर येत नाहीत, पण तुम्ही बघत असाल की आता मेंदूचे सुपर स्पेशल आले आपल्याकडे, लहान मुलांचे आले, आता मेंदूची यायला लागले. मग आता वाढत राहणार आहे हे सगळं. मग त्याला सगळ्यांना पुरेल अशा पद्धतीचं हॉस्पिटल अत्यंत आधुनिक, आणखी बरं एवढं आधुनिक करत असताना सुद्धा कमी पैशामध्ये द्यायचं, ही सगळी तारेवरची कसरत करायचं आमचं चालू आहे. औषधाच्या बाबतीत सुद्धा अत्यंत कमी दरामध्ये आम्ही औषधं पुरवण्याचं करतो. बार्शीत तुम्ही कोणालाही विचार तुमच्या लक्ष देईल की सगळ्यात कमी दरात जर औषध कुठे मिळतं तर जगदाळे मामाला मिळतं. मग हे सगळं आम्हाला पुढे घेऊन जायचंय आणि कर्मवीर मामासाहेबांचा विचारांचा वारसा पुढे नेऊन त्यासारखे अनेक वारसदार आम्हाला निर्माण करायचे की जेणेकरून ही संस्था अशीच पुढे चालत राहिली पाहिजे. आणि अशी संत महात्मे आल्यानंतर जो समाजामध्ये बदल होतो ते समाज परिवर्तन खऱ्या अर्थानं तिथून ते चालू राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि विशेष म्हणजे मुलींसाठी अतिशय चांगलं संरक्षण असलेलं शिक्षण मिळतं. मॅडम आमच्याकडं सध्या 700 मुली आमच्या 4 वसतिगृहामध्ये, महिलांच्या वसतिगृहामध्ये राहतात. ते याच्यामुळेच की केवळ विश्वास की कर्मवीर मामासाहेबांच्या याच्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. एकच कॅम्पसमध्ये हे 4 आमचे वसतिगृह आहेत, त्याची वेगवेगळी नावाने ते, मग सावित्रीबाई फुले असतील, रमाई असतील, जिजाऊ असतील, ह्यांच्या नावाने आम्ही विकास बळ समिती केलेली आहे. आणि त्या समितीच्या मार्फत आम्ही महिलांसाठी वेगवेगळे प्रयोग पण करत असतो, वेगवेगळे आम्ही मेळावे घेत असतो. या जयंतीच्या निमित्ताने सुद्धा आम्ही 2 तारखेला एक चांगला मोठा मेळावा घेतोय की जेणेकरून महिलांसाठी समाज प्रबोधन पण व्हावं. पण महिलांनी नेमकं काय करावं. आज महिला फक्त गृहिणी बनून, गृहिणी ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु गृहिणी असताना सुद्धा अर्थार्जन आपल्या कुटुंबासाठी करेल किंवा नाही, मग करायचं असेल तर काय करता येईल, तिला काही वेगळं मार्गदर्शन करता येईल का, त्यातून काय ती घडेल का. मुलगी शिकत असताना सुद्धा तिला काही वेगळं काय करता येईल का की जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये तिला तिच्या कुटुंबाला हातभार लागेल असं काय ती करू शकते. तेवढं कसं तिच्याकडे आहे ते कसं निर्माण करण्याचं हे असे मार्गदर्शन आम्ही करण्याचा विचार करतो आहोत. आणि मुलींसाठी अत्यंत उत्तम सेवा असणारं वसतिगृह आहे, चांगलं जेवण देणार असते आणि ते सुद्धा कमी किमतीमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. छान. कर्मवीरांचा वारसा आपण सगळेजण व्यवस्थितरित्या पुढे नेत आहे आणि खजिनदार पदाला तुम्ही योग्य न्याय देताय, सांस्कृतिक पदालाही तुम्ही योग्य न्याय देताय. बापू खूप छान वाटलं चर्चा करून. आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांना बार्शी टुडेच्या वतीने